या क्षणाची सगळ्यात पुढची आपण एक अपडेट घेऊन आलो. 5:30 वाजता पोलीस याच्याबाबत अधिकृत माहिती देणार आहेत. शीतल तेजवानीला आजच कोर्टात हजर केली जाण्याची शक्यता आहे. हा एक पुढचा अपडेट आपल्या समोर इथे येतोय. शीतल तेजवानीला सध्या वैद्यकीय तपासणीसाठी ससून इस्पितळात घेऊन जाण्यात आलेला आहे. 5:30 वाजता पोलीस याबाबत पुणे पोलीस याबाबत अधिकृत माहिती देणार आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शीतल तेजवानीला आजच कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून चौकशी सुरू होती आणि तिला आज अटक होणार याची माहिती कुणकुण 24 तास आधीच होती. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की महिला आरोपी असल्यामुळे सूर्यास्ताच्या आतच ती अटक होणं तिथे करणं गरजेचं तिथे होतं. त्यामुळे पोलिसांनी ती दक्षता ठेवली आणि काही क्षणापूर्वी शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे. आणि आता वैद्यकीय तपासणीसाठी शीतल तेजवानीला पुण्याच्या ससून रुग्णालयात घेऊन जाण्यात आलेलं आहे. तिची वैद्यकीय तपासणी तिथे केली जाईल आणि त्यानंतर शीतल तेजवानीला कदाचित आजच कोर्टात हजर केलं जाईल. आणि जी आताची माहिती माझ्याकडे आणखी येते अधिक रिमांडसाठी पोलीस तिची पोलीस कस्टडीची मागणी तिथे करणार आहेत. अधिक कस्टोडियल इंटरोगेशन तिचं गरजेचं आहे. शीतल तेजवानीचं कस्टोडियल इंटरोगेशन गरजेचं आहे. यासाठी तिला अजून कस्टडी मिळावी याची मागणी पोलीस करणार आहेत. आणि शीतल तेजवानीच्या वकिलांकडून तिच्या बेलसाठी ॲप्लिकेशन केलं जाणार आहे. ही देखील अधिकची माहिती तुम्हाला सांगतात. गोविंद तुपे आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. गोविंद, शीतल तेजवानीचा पाठलाग तूही करत तिथे होता. सध्याची काय माहिती येते, काय पुढची प्रक्रिया इथे असणार आहे? शीतल तेजवानीला आजच कोर्टात हजर केलं जाणार आहे. नक्कीच आजच या ठिकाणी शीतल तेजवानींना कदाचित न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं. परंतु याच्या मागची पार्श्वभूमी आपल्याला सांगावी लागेल, कारण का उद्या म्हणजे खारगी समिती ज्या अनुषंगानं जी नेमण्यात आली होती त्या खारगी समितीसमोर उद्या शीतल तेजवानीची साक्ष होती. आणि उद्या 3:30 वाजताचा जो वेळ आहे तो या ठिकाणी शीतल तेजवानीच्या वकिलांनी मागून घेतलेला होता. आणि तशी या ठिकाणी शीतल तेजवानींची उद्या सुनावणी होणार होती आणि स्वतः शीतल तेजवानी या ठिकाणी उपस्थित राहणार होत्या. परंतु आज ही झालेली अटक असल्यामुळं उद्या कदाचित शीतल तेजवानी या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत. परंतु त्यांच्या वतीनं त्यांच्या वकील जे आहेत ती त्यांची बाजू या खारगे समितीसमोर मांडतील. पण त्याच अनुषंगानं दुसरा सगळ्यात महत्त्वाची घडामोड जी मुंबईमध्ये सुरू होती ती शीतल तेजवानी यांच्यावर या दरम्यान जे 2 गुन्हे दाखल झाले, एक बावधन पोलीस ठाण्यात आणि दुसरा खडकला, तर ते गुन्हे जे आहेत ते रद्द करण्याबाबतची याचिका जी होती ती शीतल तेजवानीनं मुंबई उच्च न्यायालयात केली होती. परंतु त्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं असं म्हटलं होतं की यावर तातडीची सुनावणी घेण्यासाठी किंवा हे प्रकरण तातडीनं ऐकून घेण्याची इतकी गरज वाटत नाही, त्यामुळे तुम्ही 2 ते 4 आठवड्यानंतर या अशा पद्धतीचे खडेबोल जे आहेत ते न्यायालयानं शीतल त्यामुळे तेही प्रकरण या ठिकाणी प्रलंबित आहे. आणि आत्ता या ठिकाणी शीतल तेजवानींना अटक झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी त्याचं मेडिकल केलं जाईल आणि मेडिकल केल्यानंतर कदाचित त्यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या समोर उभा करतील किंवा 24 तासाच्या आत उभा करायचं असतं. त्यामुळे कदाचित उद्याही त्यांना या ठिकाणी न्यायालयाच्या समोर उभं केलं जाऊ शकतं. परंतु ही सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे जी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर शीतल तेजवानीला तब्बल 1 महिना उलटण्याची वेळ आल्यानंतर अटक होते आहे. त्यामुळं कुठंतरी एक लोकांच्या मनामध्ये जी आहे ती शंकेचे पाल कुसकसते. त्याच वेळेला मंत्रालयामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची घडामोड अशी आहे की उद्या 4 तारखेला शीतल तेजवानीची या ठिकाणी साक्ष होणार आहे आणि परवा 5 तारखेला दिग्विजय पाटील त्यांची साक्ष होणार आहे. आणि 7 तारखेला या कमिटीला 1 महिना होतो. 1 महिन्याची मुदत या कमिटीला दिलेली आहे. त्यामुळे खारगे समिती जी आहे ती या शीतल तेजवानीची जर साक्ष नाही झाली. गोविंद तुम्हाला एक सेकंद थांबवतो. गोविंद मला एक सांगा, राज्य सरकारला गोविंद काही क्षण थांबा. आता अजूनही त्या खारगे समितीसमोर शीतल तेजवानी आलेल्या नाही आहेत. उद्या त्यांची याची शक्यता कमी आहे. दिग्विजय पाटलांचं काय, ते अजून तर अलीकडे आलेले नाही. तुम्हाला त्याच्यातली काय माहिती मिळते सूत्रांकडून? दिग्विजय पाटील जे आहेत त्यांचे वकील जे आहेत ते या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची घडामोड सर मागच्या आठवड्यामध्ये दिग्विजय पाटलांचे वकील जे आहेत ते या ठिकाणी मंत्रालयामध्ये आले होते आणि त्यावेळेला त्यांनीही या ठिकाणी खारगे समिती खारगे अप्पर मुख्य सचिव महसूलचे त्यांची भेट घेऊन त्यांनी वेळ मागून घेतला होता. आणि त्यांना जो वेळ देण्यात आलेला होता 5 डिसेंबरचा वेळ देण्यात आलेला आहे दिग्विजय पाटलांना. कदाचित दिग्विजय पाटील 5 तारखेला खारगे समितीच्या समोर उपस्थित राहतील. त्याचबरोबर त्यांचे वकील सुद्धा असतील. आणि यापूर्वी जे आहेत ते खारगे समितीला दिग्विजय पाटील एकदा
चर्चा करून गेले होते आणि त्यावेळेला समितीने सांगण्यात आलं होतं की आम्हाला ज्या पद्धतीची माहिती लागेल आम्ही जेव्हा बोलू त्या वेळेला तुम्हाला हजर राहावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या समितीने दिल्या होत्या आणि त्यावेळेला ते दिग्विजय पाटील असतील किंवा त्यांचे वकील असतील त्यांनी त्या मान्य केल्या होत्या. त्यामुळे आता शीतल तेजवानीच्या अटकेनंतर हे प्रकरण कोणत्या वळणावर जाते पाहावं लागेल. पण काय ना, 5 ठीक तारखेच्या आहे. सुनावणीला दिग्विजय पाटील सुद्धा येण्याची शक्यता कमी वाटते. शक्यता कमी आपल्याला वाटते. आपल्याला बघावं लागेल त्याचं काय होतं. पुण्यातनं काय परिस्थिती आपण बघूया. पुण्यातनं आपण जाऊया ससून हॉस्पिटलमध्ये. दिसतंय का आपल्याला ससून हॉस्पिटलची दृश्य. ससून हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी शीतल तेजवानीला आणण्यात आलेलं आहे आणि पुणे पोलीस आयुक्ताला अशी दोन्ही आपण दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूया.